सुरुवातीलाच मित्रांनो मुंबईमधून सगळ्यात मोठी घडामोड समोर येत आहे। अखेर उद्धव ठाकरे आणि भाजपचं मनोमिलन, तर तिकडे एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना दिली ऑफर। मित्रांनो, मुंबईच्या राजकारणात पडद्याच्या पाठीमागे अतिशय मोठ्या घडामोडी। उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना एकत्र होणार का, याकडे सगळ्यांचंच लक्ष असतानाच सध्या शिवसेनेच्या बड्या नेत्यांनी सगळ्यात मोठं वक्तव्य केल्यामुळे मुंबईत महाराष्ट्राच्या दोन शिवसेना एकत्र येणार या विषयाला अखेर सगळ्यात मोठं यश मिळताना दिसतंय। सविस्तर बातमी जाणून घेऊया। पडद्याच्या पाठीमागे भाजपकडून देखील थेट उद्धव ठाकरेंना युतीची साथ, तर एकनाथ शिंदेच्या शिवसेना ठाकरेंच्या नेत्याकडूनच मिळालाय सगळ्यात मोठा रिस्पॉन्स। या दोन महत्वाच्या घडामोडी मुंबईमध्ये जाणून घेऊया। मित्रांनो, मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा महापौर बनवण्याच्या जोरदार हालचाली सुरू असतानाच मुंबईत भाजपचा महापौर नको, उद्धव ठाकरेंनी मांडली महत्वाची भूमिका। मुंबई जर भाजपच्या हातात गेली तर राज्याचं राजकारण संपूर्ण 360 डिग्री सेल्सिअस मध्ये फिरणारी भाजपा मुंबई ही महाराष्ट्रापासून वेगळी करेल, अशा प्रकारची व्यूहरचना भाजपा सध्या तयार करत आहे। या दृष्टीने उद्धव ठाकरेंनी आता फिल्डिंग लावली असून मुंबईत भाजपा नकोच अशी सगळ्यात मोठी घोषणा केल्यानंतर मात्र भाजपने थेट उद्धव ठाकरेंनाच साथ घातली आहे। मुंबईमध्ये आज सगळ्यात मोठी घडामोड घडताना दिसते, ती म्हणजे मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील 29 महानगरपालिकांची सोडत आता बाहेर पडते। सोडत बाहेर पडल्याच्या नंतर मुंबई महानगरपालिकेची सोडत जर एसटी कॅटेगरी अनुसूचित जमाती याला सुटली तर मात्र मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा महापौर बनण्यास कोणीही अडवणार नाही, अशा प्रकारची उद्धव ठाकरेंनी खेळी केली आहे। कारण मुंबईत फक्त उद्धव ठाकरेंचीच अनुसूचित जमाती प्रवर्गातील नगरसेवक निवडून आलेत। एकनाथ शिंदेचे 0, भाजपचे 0 अशी नगरसेवक संख्या असल्या कारणे उद्धव ठाकरेंना मुंबईत महापौर पदाची सगळ्यात मोठी लॉटरी आता लागताना दिसते। या सगळ्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवरती एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंना साथ घातली असून भाजप देखील उद्धव ठाकरेंना मनोमिलनासाठी साथ घालत आहे। या एकाच सगळ्या घटनेमुळे मुंबईचं राजकारण अगदी ढवळून निघाल्याची चर्चा आहे। दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचे खासदार असणारे संजय जाधव परभणीतून सगळ्यात मोठं वक्तव्य करून त्यांनी राज्याच्या राजकारणाला एक नवीन आयाम दिलाय, नवीन बातमी दिली आहे। त्यांनी म्हटलंय की महाराष्ट्रामध्ये जर शरद पवार आणि अजित पवार दोन्ही राष्ट्रवादी जर एकत्र येत असतील तर महाराष्ट्राच्या भल्यासाठी, मुंबईच्या भल्यासाठी एकनाथ शिंदे यांनी आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र येऊन मुंबईमध्ये दोन्ही शिवसेना एकत्र कराव्यात। एकनाथ शिंदेंनी 2 पावलं मागे यावं आणि उद्धव ठाकरेंना एकत्र येण्यासाठी ऑफर द्यावी किंवा दोन्ही शिवसेना नेत्यांनी एकत्र यावं, हे सगळ्यात मोठं वक्तव्य शिवसेनेचे विद्यमान खासदार ज्यांनी आताच परभणी महानगरपालिका जिंकली असून ते खासदार संजय बंडू जाधव यांनी मोठं वक्तव्य केल्यामुळे आता सगळ्यांच्याच भुवया उंचवल्या आहेत। मुंबईमध्ये खरंच एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना साथ घालतील का आणि दोन्ही शिवसेना एकत्र येतील का, यावरती चर्चा सुरू झाल्याची सगळ्यात मोठी बातमी समोर आली आहे। या दोन शिवसेना एकत्र येऊ नयेत यासाठी भाजपने मात्र आता जोरदार फिल्डिंग लावण्याची मुंबईतून चर्चा सुरू झाली आहे। भाजपला सध्या वाटत आहे की मुंबईमधून एकनाथ शिंदेंनी आणि उद्धव ठाकरेंनी कधीही जवळ येऊ नये। जर असं झालं तर महाराष्ट्राचं चित्र पूर्णपणे बदलून भाजपला घरचा रस्ता मिळून भाजपा घरी बसेल। महाराष्ट्रातील सत्ता भाजपची जाईल, केंद्रातील सत्ता देखील उलटेल। यामुळे दोन्ही नेते उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे दोघांनी एकत्र येऊ नये अशा प्रकारची प्रक्रिया सध्या चालू असल्याचं दिसतंय। यामुळे भाजपने देखील आपली फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे। उद्धव ठाकरेंना भाजपने मनोमिलन करण्यासाठी ऑफर दिल्याची जोरदार चर्चा आहे। मित्रांनो, नेमकी ती बातमी काय ते आता आपण पाहून घेऊया। राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या असून आता महापौर पदाच्या निवडीचे सर्वांचेच लक्ष लागले आहे। अशा महापालिका आहेत तिथे कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही, त्यामुळे सत्ता स्थापन करण्यासाठी आणि वेगवेगळी समीकरणं समोर येताना दिसत आहेत।
मुंबईसह राज्यातील वेगवेगळ्या महानगरपालिकांमध्ये उद्धव ठाकरेंनी आपल्या सोबत यावं, आपली सोबती घ्यावी यासाठी महानगरपालिकेत भाजपने आता उद्धव ठाकरेंना साथ घातली आहे. महाराष्ट्रातील अकोला या महानगरपालिकेमध्ये बहुमताच्या 41 आकड्यांची जुळवणी करण्यासाठी भाजपने थेट ठाकरेंच्या शिवसेनेला ऑफर दिली आहे. भाजपचे माजी महापौर विजय अग्रवाल, ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गोपाल दातकर यांची अकोल्यात बैठक झाली आणि भाजपला आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची ऑफर आल्याची ही चर्चा आहे. त्यामुळे दोन्ही भाजपा आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला बाजूला करून उद्धव ठाकरे एकत्र होतील अशी चर्चा आहे. अकोल्यात भाजपने ठाकरेंच्या शिवसेनेला मदतीची मागणी केली आहे. आता ठाकरे गटाकडून उपमहापौरपद आणि स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची मागणी करण्यात आल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. ठाकरे गटाच्या प्रस्तावावरती भाजप चर्चा करणार आहे. भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांमध्ये झालेल्या गुप्त बैठकीची माहिती समोर आली आहे. अशाच बातमीची मुंबईमध्ये देखील चर्चा सुरू झाली आहे. मुंबई देखील भाजपा आणि उद्धव ठाकरेंची शिवसेनेची युती होईल का या सगळ्या चर्चा सुरू झाल्यात. दुसरीकडे मित्रांनो, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये भाजपचा एकनाथ शिंदेंनी करेक्ट कार्यक्रम केल्यामुळे आता भाजप देखील उद्धव ठाकरेंना कल्याण डोंबिवलीमध्ये ऑफर देत आहे की आमच्या सोबत आले तर मात्र कल्याण डोंबिवलीचा महापौर आपलाच होईल अशी भाजपने उद्धव ठाकरेंना साथ घातल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. यामुळे भाजपा आणि उद्धव ठाकरे या दोन बड्या नेत्यांमध्ये आता चर्चा होऊन शिंदेंना सत्तेच्या बाहेर काढण्याच्या जोरदार हालचाली सुरू झाल्यात का असा प्रश्न सध्या सुरू होतोय. एकनाथ शिंदेंनी भाजपला कमी लेखत भाजपला सत्तेपासून दूर ठेवायच्या कल्पना आखल्या होत्या आणि अखेर भाजपा महाराष्ट्राच्या सत्तेतूनच एकनाथ शिंदेंना दूर करणार का, आता या सगळ्या घडामोडी सुरू झाल्यात. मित्रांनो, एकंदरीत महाराष्ट्राचं मुंबईचं राजकारण ठाकरेंच्या भोवती कसं फिरतंय हे आपण सध्या बघू शकताय. परंतु एकनाथ शिंदेंना जर सत्तेच्या बाहेर निघायचं असेल तर भाजपा त्यांना कोणत्याही क्षणी सत्तेच्या बाहेर करून सगळ्या महानगरपालिका आपल्या ताब्यात घेऊ शकते. अशा प्रकारची लीला भाजपने सुरू केल्याची देखील माहिती आहे. यामुळे एकनाथ शिंदेंना मुंबईत भाजपला पाठिंबा द्यावाच लागेल, अन्यथा राज्याची सत्ता देखील हातातून गमावी लागेल अशी धमकी भाजपच्या नेत्यांनी दिलेली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे भाजपसोबत जाणार का, शिंदेच्या शिवसेनेला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी उद्धव ठाकरे कोणत्याही क्षणी कोणताही निर्णय घेऊ शकतात अशी देखील माहिती समोर येत आहे. मित्रांनो, आपण